Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक संजय जाधव पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता। सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने 2 दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली भागात सहशिक्षणाची अधिक माहिती शोधत घेत असताना गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी देवळाली कॅम्प भागात संजय जाधव यास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करत असताना त्याने त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद, वय वर्ष 37, राहणार देवळाली कॅम्प नाशिक असे सांगितल्याने त्याची नाशिक परिसरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात 19 जानेवारी 2023 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनशील सिनकर व साक्षीदार अमोल सिंग सिनकर यांना आरोपी शंकर चावरिया, शुभम चावरिया व गोरख बेद यांनी नाशिक रोड येथे जुन्या भांडणाच्या कुरापती काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली म्हणून पुन्हा गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील गोरख रामभूल हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवून ठेवत होता आणि फरार झालेला होता। गुंडाविरोधी पथकाने यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने गुंडाविरोधी पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रवीण ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळे, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, स्वर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडली, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।